नाशिकमधून नाशिकमध्ये पडद्याआड मोठ्या घडामोडी होत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक दिग्गजांनी समजूत काढल्यानंतर निवडणुकीमध्ये काहींनी माघार घेतली आहे। नाशिक आणि दिंडोरीमधील बंडखोर उमेदवारांनी माघार घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले। नाशिकमध्ये भाजपचे नेते अनिल जाधव अगदी 1 मिनिट बाकी असताना माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले, पण पेच निर्माण झाला। या सर्व घडामोडीत नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय मात्र कायम ठेवला आहे। आज आम्ही देशोन्नतीचे हे पथक, हे देशोन्नतीची टीम आज नाशिकमध्ये आहे। नाशिकमधून ही ब्रेकिंग न्यूज येते। अनिल जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। अनिल जाधव हे भाजपाचे कार्यकर्ते होते। त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज अपक्षमध्ये भरला होता आणि त्यांनी आता अगदी 3चा वेळ होता अर्ज मागे घेण्याचा, पण अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे। आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी हेमंतप्पा गोडसे देखील त्यांच्यासोबत होते आणि शेवटच्या क्षणाला अर्ज आज मागे घेण्यात आला आहे। त्यांची धावपळ सुरू होती अर्ज मागे घेण्यासाठी आणि आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि शेवटची वेळ असताना अगदी काही मिनिटं बाकी असतानाच अनिल जाधव यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला आहे। आज 3 वाजण्याच्या वेळे अगोदरच हे अर्ज मागे घेण्यात आला आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नाशिक।